घोषणा केली होती की यानंतर उपोषण करणार नाही, रस्त्यावरची लढाई लढू. काय नेमकं आजच्या पत्रकार परिषद बोलवण्यामागचं कारण आहे? नाही, आपण रस्त्यावरचीच लढाई लढणार आहेत आणि या राज्यातले मराठीसुद्धा कठोरपणानं कणखरपणानं ही लढाई लढून जिंकणार सुद्धा आहेत. आता रस्त्यावरची लढाई आणि सरकारच्या समोरासमोर लढून लढाई आम्ही जिंकणारच आहे. परंतु आजचं पत्रकार परिषदेचं कारण हे आहे की आज 12-13 दिवस होऊन गेले. आता सरकारनं त्या दिवशी सांगितलं होतं आणि देवेंद्र फडणवीसांचा निरोप सुरेश धसने दिला होता की आम्ही या तात्काळ मागण्या मान्य करतो. तात्काळचा अर्थ असा होत नाही की त्याला 12-13 दिवस लागतात म्हणून. आज 13-14 दिवस झालेत आता की शिंदे समिती गठीत केलेली नाही आहे, ती पण सुरू केली नाही. वंशवळ समिती गठीत केली नाही. मनुष्यबळही वाढवून दिलं नाही. मोडी लिपी अभ्यासकांचं, फारसी भाषेवाल्यांचं हे कुठलंही काम केलेलं नाही. एकही केसेस आणि ती प्रक्रिया आणखीन सुरू केली नाही. त्यांनी गॅजेट त्यांच्या शिंदे समितीकडे असून सुद्धा गॅजेटही आणखीन घेतलं नाही. ते घेतलं नाही, आणखीन गॅजेट असूनही घेतलं नाही. यांनी ज्या मागण्या 4-5 तरी करू म्हणले होते, ECBCचा विषय होता, त्याच्याबद्दल आणखी निर्णय घेतला नाही त्यांनी की 100% मुलींना फीस मागायला किंवा विद्यार्थ्यांना फीस मागायला लागले 100% की फीस. त्याबाबतही शासनाने आणखीन उच्च तंत्रज्ञान विभागाकडे शिक्षण विभागाकडे दिलं आहे की सामाजिक न्याय विभागाकडे दिलं आहे, याचं काय कोणत्या मंत्रालयाकडे दिलं आहे कसा ताळाला मिळणे. आणखी नुसतं ECBC 10% आरक्षण दिले एवढंच हे फक्त दिलं आहे, परंतु त्यांना 100% फीस मागायला. मग आता कोणत्या विभागाकडे दिलं आहे तुम्ही? पोरांना आता 100% फीस भरायची का शाळेतून शाळेवाले त्यांना काढून हाकून देणार आहेत आता, आणि त्यांनी पैसे भरायचे कुठून? EWSचा विषय होता. ज्यांच्या अगोदरच EWSमध्ये म्हणजे हे 10% देण्याच्या अगोदर ज्यांनी EWSमधून फॉर्म भरले त्यांचे रिजेक्ट सुरुवात यांची आहे. मग हे अन्याय तरी किती दिवस? सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट त्यांच्याकडे असून सुद्धा ते आणखीनही घेतलं जात नाही. म्हणजे ही खूप मोठी शोकांतिका आहे की हे जाणून बुजून तर नाही करायला ना, फक्त उपोषण उठेपर्यंत, उपोषण सोडीपर्यंत म्हणजे सरकारवर मराठ्यांचा दबाव आहे, दडपण आहे. आणि मग आंदोलन उपोषण त्यावेळेस आपण सोडवा गोड बोलून आणि एकदा सुटलं की मग त्या मागण्या मान्य करायच्या नाही. असाच एक प्रकारचा 100% हे डाव आहे. म्हणून आम्ही पुन्हा ठरवलं की हे बरोबर नाही करायला लागलेत, हे फसवणूक करायला लागलेत जाणून बुजून. 13-14 दिवस झाले तरी त्या 5-6 मागण्यांपैकी त्याच्यातली एकही अंमलबजावणी त्यांनी केली नाही. कारण त्याच्यानंतर आता ही दुसरी कॅबिनेट येईन उद्या. एक कॅबिनेट झाली त्याच्यात काही केलं नाही, आता ही दुसरी कॅबिनेट येईन त्याच्यातसुद्धा काही केलं नाही. म्हणून आम्हाला थांबून चालणार नाही. म्हणून 15 तारखेपासून आम्ही उद्याच्या फेब्रुवारीच्या इथं साखळे बेमत साखळे उपोषण पुन्हा सुरू करतो आंतरवालीमध्ये. कारण सरकारला त्याशिवाय जमणार नाही. आणि हे लोन आता आम्ही हे आता साखळी उपोषणाचं लोन आंतरवालीपासून हे राज्यभर पसरवणार आहेत. आता राज्यभर उभा करणार आहेत, कारण यांना त्याशिवाय जमणार नाही. मग आता वेळच पडली, यांनी साखळी उपोषणातून बी दखल नाही घेतली तर आमरण उपोषण करायची वेळ आली तर आम्ही पुन्हाही करणार आहेत.